2 ऑक्टोबर 2024 रोजी सर्वपित्री अमावस्या आहे. यंदाची सर्वपित्री अमावस्या ग्रहण योगात असणार आहे. ह्या दिवशी सूर्यग्रहण आहे. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करून पितरांना तृप्त करावे. असे केल्याने पूर्वज समाधानाने पितृलोकात परत जातात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराण काळापासून चालत आलेल्या ह्या विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथातून लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा एक महत्त्वाचा आचरण धर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यंदाच्या सर्वपित्री अमावस्येला काही गोष्टी आवर्जून कराव्यात. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतील आणि समाधानाने परत जातील, तसेच शुभ आशीर्वाद देतील असे सांगितले जाते. यंदाची सर्वपित्री अमावस्येला विविध प्रकारचे योग जुळून येत आहे. चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे. ह्याच राशीत बुध, सूर्य आणि केतू विराजमान आहेत. त्यामुळे हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे. तर चंद्र आणि राहू यांच्या समस्त पतम योग जुळून येणार आहे. तसेच वृषभ राशीतील गुरुसोबत चंद्राचा नवपंचम योग जुळून येत आहे. वर्षभरात किंवा पितृपक्षातील अन्य तिथींवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास सर्वपित्री अमावस्येला सर्वांसाठी श्राद्ध घालावे असे म्हटले जाते. सर्वपित्री अमावस्येला सर्वांसाठी श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. ह्या दिवशी नेमके काय करावे आणि काय करू नये ते जाणून घेणार आहोत. तर श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला काय काय उपाय करायचे आणि काय काय करायचं आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जाणून घ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून नक्कीच बघा, कारण की म्हणजे तुम्हाला सगळे उपाय समजतील. तर तुम्हाला दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे. तर सायंकाळी 3 सांजेला दिवा लागण्याच्या वेळी घराच्या बाहेर म्हणजे संध्याकाळ जेव्हा आपल्या घरात लक्ष्मी येते त्यावेळेस आपल्याला आपल्या घराच्या बाहेर, जर तुमच्याकडे घराच्या बाहेर जागा असेल त्या जागेत दक्षिणेला आपल्याला दिवा लावायचा आहे. जर तुमच्याकडे जागा नसेल बाहेर, किंवा तुम्ही घरातही आजच्या तुमच्या दक्षिणेला 4 मुखी हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तर तुम्हाला कळालंच असेल की दिवा कसा लावायचा. तर तुमच्याकडे खरोखर बाहेर जागा असेल तर तुम्ही 4 दिवा म्हणजे 4 वाती टाकून 4 यांचा दिवा लावायचा आहे. पित्रांचं, देवी लक्ष्मीची हा जर तुम्ही दिवा लावला तर ह्या दिवा लावल्याने तुम्हाला पित्रांचं, देवी लक्ष्मीची कृपा होईल. गोमाता, श्वान, कावळा यांना तुम्हाला अन्नदानही करायचं आहे. तुम्हाला कळालंच असेल की गोमाता नंतर कावळा यांना खायला द्या. अन्नाचा काही भाग निर्जन ठिकाणी किंवा नदी तलावाजवळ ठेवा. असे मानले जाते की ज्यांच्यासाठी श्राद्ध केले जात नाही अशा लोकांचे अज्ञान पूर्वज ते अन्न ग्रहण करतात आणि मनापासून आशीर्वाद देतात. जर तुमच्या घरामध्ये तुमच्या याच्यात तिथीनुसार किंवा तुमच्या त्यात श्राद्ध करत नसतील तर तुम्ही तुमच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्ही तुमच्या कावळ्यांना किंवा कावळ्याला पण तुम्ही दही भाताचा नैवेद्य देऊ शकता. तुमच्या टेरेसवरती, खिडकीत तर तुम्ही दही भाताचाही नैवेद्य देऊ शकतात. तर त्या दही भातामध्ये ज्या तुम्ही कावळ्याला तर खाऊ घालणार असणार तर तुम्हाला त्याच्यामध्ये भात, त्याच्यावरती थोडीशी काळे तीळ, दही आणि भातामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं नाही, असा तुम्हाला कावळ्यालाही नैवेद्य द्यायचा आहे. तर असं केल्याने तुम्हाला तुमच्या पित्रांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्यावरती पितृही प्रसन्न होत असतात. म्हणून आपल्या पितृंसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही आवर्जून ह्या दोघं सेवा तुम्ही करणारच हे तर माहीतच आहे. पितृस्तोत्राचे पठण किंवा श्रवण करावे. पित्रांना प्रार्थना करावी. घरात सुख समृद्धी तसेच पुढच्या वर्षी पुन्हा यावे, सेवेची संधी घ्यावी असे सांगावे. पूर्वज प्रसन्न राहतील आणि त्यांचा आशीर्वाद सदैव राहू शकेल. शास्त्रामध्ये भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे हे सर्वात मोठे पुण्य मानले गेले आहे.
सर्व पितृ अमावस्येला घरात आलेल्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी घ्यावी. कोणी मनुष्य, प्राणी किंवा पक्षी अन्नाच्या इच्छेने दारात आले तर त्यांना नक्कीच काहीतरी खायला द्यावे. भुकेल्या माणसाला अन्न द्यावे. खीर आणि दूध असलेले अन्न देणे चांगले असते. असे केल्यास देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते अशी मान्यता असल्याने सांगितले आहे. पूर्वजांचे नाव घेऊन एखादे रोप लावा. नेहमीच पाणी द्या. पितरांना नेहमीच समाधान मिळेल. जसे रोपटे वाढत जाईल तसे घरात सुख समृद्धी वाढेल. झाडे घरातील सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक म्हणून सर्व पितृ अमावस्येला घरात एक तरी रोप लावावे. सर्व पितृ अमावस्येला आनंदी मनाने पूर्वजांच्या नैवेद्याची तयारी करावी. पूर्वजांच्या नावाने श्राद्ध, कार्य आणि तर्पण विधी करून झाले की पूर्वजांच्या नावाने एक पान काढून ठेवावे. हे पान गाय आणि कावळा यांना अर्पण करावे. पितृपक्षात पूर्वज कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात अशी मान्यता आहे. तर तुम्हाला कळालंच असेल की तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत. तर तुम्हाला आवर्जून कावळ्याला दही भाताचा त्याच्यावरती काळे तीळ टाकून तुम्हाला तुमच्या टेरेसवर किंवा खिडकीत हा एक नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नंतर तुम्हाला दक्षिण दिशेला तुम्हाला बाहेर तुमची तर दक्षिण दिशा तर जागा असेल, तुम्ही घराच्या बाहेरही दक्षिण दिशेला चारमुखी म्हणजे 4 साईडला 4 वाता लावून तसंही दिवा लावू शकतात. आणि तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला पठण किंवा पितरांचं जी सेवा असते ती दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तोत्रमचे पठण तुम्हाला उद्याला नक्कीच करायचं आहे. 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या म्हणजेच उद्या आहे. आणि उद्या सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे तुम्ही ह्या सेवा आवर्जून नक्की करा. आणि जो दिवा आहे तो तुम्हाला संध्याकाळच्याच वेळेसला लक्ष्मी येते ना त्यावेळेस तुम्हाला लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. म्हणून तुम्हाला सगळी सेवा कळालीच असेल. तुम्हाला परत सांगते की 4 मुखी दिवा तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे. घराच्या बाहेर तुमच्याकडे जागा असेल तर दक्षिण दिशेला तो एक दिवा आवर्जून संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस लावायचा आहे. जागा तर नसेल तर तुम्ही घरातही लावू शकतात. नंतर तुम्हाला पठण करायचं आहे. पितृंची सेवा आवर्जून करायची. दही भाताचा नैवेद्य तुम्हाला टेरेसवरती जाऊन दाखवायचा आहे किंवा दही भात त्याच्यामध्ये काळ्या तीळ टाकून तुम्ही टेरेसवर, खिडकीत किंवा गॅलरी तुमच्या असेल तर तुम्ही नक्कीच कावळ्याला ते करू शकतात. कोणी भुकेला असेल, कोणी काय असेल, तुम्ही अन्नदानही करू शकतात. ह्या सेवा तुम्ही आवर्जून उद्या करा. म्हणजेच तुमचे पितृ किंवा जे पितृदोष लागत असतात ते कमी होतील आणि आपला पितरांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच राहील. तर तुम्हाला हा उपाय समजलाच असेल काय काय उपाय करायचे आहेत. तर माझ्या चॅनल जर नवीन असणार तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.